हाय हॅलो नमस्कार. मी मुक्ताई. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्लॉगमध्ये काही खास एवढं नाही आहे. डेलीचं रुटीन आमचं तुम्ही बघताय दररोज. तर रुद्राक्षीचं बघा चालले बिस्किट खायचं. दररोज बिस्किट मी नाही देत, कधी कधी चुकून देते. म्हणजे जास्त पण एक कधी कधी खाते, कधी कधी 2 खाते. जास्त खात नाही ती. फक्त दूध पिते आणि दररोजचं दूध पिते. आणि तर मी चारत होती तिला, पण ती स्वतःहून बिस्किट घेतला आणि बघा बुडून खायला लागली. केवढी अक्कल आली तिला. तर असंच स्वतःहून ती म्हणजे स्वतःहून मागते आणि खाते. तिला चारलेलं आवडत नाही. ती स्वतः मागते. बिस्किट म्हणा, फळं वगैरे म्हणा, तर ती थोडं थोडं खायला लागली, कारण तिचे दात पण आता निघत आलेत ना, त्याच्यामुळे ती खाते आता स्वतःहून. घेते हातातून आणि तीच खाते. तर बघा रात्रीचं 7:30 वाजले होते आणि ती आता कामावरून आलते. तर तिला असं फिरायला लागतं बघा. थोडा वेळ फिरवायला मग तिला बरं वाटतंय. पप्पा आले की केवढी खुश राहते बघ. तर सुट्टीच होती आज. आम्ही गेलतो फिरायला, म्हणजे फिरायला ना, नाश्ता सकाळी करण्यासाठी बाहेर गेलतो, कारण की सकाळी भरपूर आम्हाला काम उरकायचं होतं. काम उरकता आम्हाला भूक लागली. तर किराणा मालाचं रात्री सामान आम्ही आणलं तर भरपूर 2 गोणी, म्हणजे असं जास्त काही घेतलं नव्हतं, थोडंच घेतलं. पण ते आता सगळं घ्यायचं म्हणल्यास असं एवढं सामान राहते. डाळी भात वगैरे असं सर्व एकत्र घेतलं ना, त्याच्यामुळं मग एकदाच घेऊन महिन्याचं ठेवलं की कसं टेन्शन नसतं. मग रात्री लावता रात्री काही लावलं नाही. उशीर झाला. रात्री पण जेवण बाहेर केलं आम्ही. आणि मग रात्री सामान लावलं नव्हतं. सकाळी कधीच उठून हे कामावर गेले तिकडं पुसण्यासाठी, म्हणजे बिल्डिंगचं काम घेतले, साफसफाईचं ते करून आले. त्याच्यानंतर मग आम्ही लगेच जे सामान घेतलं तर रात्री ते लगेच लावलं डब्यात वगैरे. डाळी वगैरे ते सर्व लावून घेतलं आम्ही. आणि मग उशीर झाला. त्याच्यानंतर भूक लागली, यांना कामावर पण जायचं होतं. मग म्हणलं चला बाहेरच करून घेऊया आज नाश्ता चहा वगैरे. तर इथं नाश्ताच करायला आलो होतो आम्ही. रुद्राक्षीचं बघा, द्राक्षे पहिल्यांदा तिला घेऊन दिली. ते खाते बघ. ही एवढी खात नाही. ती काळी द्राक्षे राहतात ना, ती खाते जास्त. हे खात नाही. हे कारण आंबट लागतं ना, त्याच्यामुळे हे जास्त काही खात नव्हतं. तर म्हणलं इथं धरा, मी व्हिडिओ शूट करते थोडा. तर बघा रुद्राक्षीला घातली टोपी छानपैकी. तर इथं गावाला जायचं होतं रात्री. मग ते कामावरून आल्यानंतर रात्री बघा, रात्री आम्ही बाहेर गेलतो, पिंपरीमध्ये गेलतो. तर असंच एक काम होतं, म्हणजे पैसे काढायचे होते. बजाजच्या लोन काढायचं होतं आम्हाला, आणि मित्राला फोन घेऊन द्यायचा होता. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला तो पैसे देणार होता. तर तसं काही जमलं नाही. ते काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. तर मग ते झालं नाही. त्याच्यानंतर बराच उशीर झाला. म्हणलं रात्रीचं जेवण तुम्हाला मी सांगितलं, रात्री जेवण केलं तर आम्ही, तेच हा व्हिडिओ थोडा शूट करून ठेवलात आम्ही. तर सकाळ झाली. सकाळच्या पहाटे बघा मस्तपैकी असं फ्रेश वाटतं. तिकडं राहत होतं ना, ते एकदम सिटीसारखं नाही, हे इकडं कसं गावासारखं वाटतं. तर सकाळचं वातावरण बघा मस्तपैकी. असं मी सर्व काम आवरून ठेवलं. तर कचऱ्याची गाडी पण येणार होती. कपडे वगैरे धुवून टाकले ते. आणि कपडे काय आज जास्त नव्हते, थोडेच होते. आणि चूल पण बघा आत्तापर्यंत तरी गरम पाणी आम्ही त्याच्यावरच तापवतो, गॅसवर वगैरे. हीटर वगैरे नाही लावत आता, त्याच्यामुळे बिल वगैरे एवढा काही येणार नाही. तर इथं बघा मी कसं मस्तपैकी सामान वगैरे लावून घेतले. आणि हा मला टेबल इकडच्या साईडला टाकायचा आहे, कारण तो झोपण्यासाठी इथं झोपावं लागतं. खाली बेड काय चुकीच्या दिशेने लावला आहे आम्ही. पण सरळ लावला ना तर सगळं जागा व्यापून त्याच्यानंच होतं. मग कसं जागा नाही बसायला वगैरे. तर इथं माझं चाललं आहे रुद्राक्षीला खाऊ करायचं. आणि हे बघा तुम्हाला आता मी दाखवतेच पिंपरीमधून काय, म्हणजे रविवारचा बाजार होता. जाता जाता त्या बाजारात हे चपात्या ठेवण्यासाठी डब्बा घेतलात आम्ही. कारण असंच मुंग्या वगैरे लागतात, परत चपात्या वगैरे असे सुकून जातात ना, त्याच्यामुळे मग याच्यामध्ये कसं मऊ राहतात एकदम. तर हा घेतला आहे आम्ही. 200 रुपयाला म्हणले ते, पण आम्ही 180 रुपयाला मागितला. मग थोडेफार त्याने पैसे कमी केले. पण मस्त आहे. कधीचा मला घ्यायचा होता,
कधीचं घेऊ घेऊ म्हणते, घेतलंच नाही. परत आता मग बाजारात जाता जाता घेतलं. त्याच्यानंतर एवढं काही सामान घेतलं नाही, कारण बाळा राहत नव्हतं ना, त्याच्यामुळे मग गाय कसं तरी तिला एक छोटंसं बाहुलं घेतलं. येता येताच तिचे डोळे वगैरे ते काढून टाकले तिने.